तू काय मागितलं स्वामींना? पेढा मागितला. आमचा रोड थोडाफार चुकला होता आणि आता आम्हाला डिवायडर साठी रोड मिळालाय. इथलं खोपोलीतलं आणखी एक प्रसिद्ध आणि जुनं मंदिर म्हणजे इथलं महादेवाचं मंदिर, वीरेश्वर मंदिर आहे. तर इथे दर्शनासाठी आलोय आणि हे खूप जुनं आहे. मी बसली बघायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे बऱ्याच दिवसांनी विथ फॅमिली देवदर्शनासाठी. लोणावळ्याला स्वामींचा मठ आहे आणि ते नवसाला पावणारे स्वामी आहेत. तर तिकडे निघालो आहेत. तिकडून बबडीचे आजोबा वगैरे पण मुंबईवरून लोणावळ्यामध्ये येणार आहेत. सो अशा प्रकारे होणार आहे सगळं देवदर्शन वगैरे. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि दिवसभरात काय काय होते बघा. बघ ना 10 तासांनी गाडी गेली पण बाहेर. चल. आणि हा एक असा पर्सन आहे की घरात नाश्ता केलाय तर घरात नव्हतं खायचं, हिला डब्यात घेतलं आणि काहीतरी म्हणे मला गाडीत बसून नाश्ता करायचा. अजब गजब पर्सनॅलिटी आहे. कुत्र्याला घ्यायला लागले त्या ए पांडा, ए गोलू मोलू पांडा, गोल्या. कुत्र्याच्या मागे लागले. गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय करतेस बाबा तू? कुठे चालली आहे? आमचं बाबडा तर नुसतं गाडीत बसलं की झोपती आणि एवढा वेळच झोपूनच चालली. बघता बघता आम्ही लोणावळ्यात पोहोचलोय पण, आणि आता आमचं मेन लोकेशन शोधतोय. आम्ही जिकडे चाललोय त्या मठाजवळ अशी काही जास्त दुकानं वगैरे नाही आहेत. सो इकडूनच पेढे वगैरे घ्यायचे आहेत. मठाजवळ आहे का विचारा ना. मग कुठे मिळणार आता? यार लोणावळ्यामध्ये सगळीकडे चिक्की मिळतीये पण आम्हाला साधे पेढे मिळणार कुठे. हॉटेल आहे स्ट्रक्चर्स खरीच वेगळे वेगळे आता. सो आम्ही आता मठाजवळ पोहोचलेलो आहे. पेढे वगैरे पण मिळाले आणि मठाचं स्ट्रक्चर तर खूप छान आहे. हे बघा. आम्ही बॅक साईडने आलो आहेत आणि एंट्री इकडच्या साईडला आहे. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान आहे मठ आणि इथला परिसर पण एकदम शांत, खूप भारी वाटतंय. आणि स्वामींची मूर्तीसुद्धा खूप छान आहे. तर तिथलं दर्शन घेऊन आता बाकी पण परिसरात काही मंदिरं आहेत, हनुमानचं वगैरे मंदिर आहे, तर त्याचं दर्शन घ्यायला आलो. बबी तू स्वामींना काय म्हंटली? तू काय मागितलं स्वामींना? पेढा मागितला. इतकी हुशार आहे ना. तिथे आम्ही पेढे घेऊन गेलेलो आणि कुणाला प्रसाद नाही दिला. जिजूने डायरेक्ट तिथे पेढ्याचा बॉक्स ठेवला स्वामींसमोर आणि त्यानंतर तिने सगळ्यांना एक एक पेढा घेऊन आली. कमी पडलेला पेढा तर असा अर्धा अर्धा करून दिला सगळ्यांना. भबडं परत पडलं. पळता पळता. दक्षिणा द्या. हा हे बघा बबडीचे बाबा पण आलेले आहेत. आले आले प्रसाद दिला पहिला. इथं दर्शन घेतलंय सगळ्यांनीच. जिजूंचे पप्पा पण आले. सो आता इथून निघालोय आम्ही. सो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात निघालोय आता आम्ही. आधी तर एकविरा आईला जायचं होतं बट आता जवळपास म्हणजे दुपार झाली आणि वरती चढायला वगैरे असते आणि रविवारी खूप सारी गर्दी असते. सो एका दिवसात तर ते होणार नाही, त्यामुळे ते कॅन्सल केलं. त्याचा नेक्स्ट टाइम प्लॅन करू असं ठरलं आणि आता एकाच रूटवरती असलेल्या गगनगिरी महाराजांच्या मठात निघालो. कुठे बसली आहे बबडी तू?
बाबांजवळ बसली आता. खाली जायचंय. थांबायचं इथं इथून आहे ना पुढे आणि उठून इथं काय आहे हे सगळं नाही. तर आमचा रोड थोडाफार चुकला होता आणि आत्ता आम्हाला डिवायडरसाठी रोड मिळालाय फायनली. पुण्याला जाते हा रोड खाली खालून जायचं आपलं. खोपोली ते काय चाललंय? खाली चाललं ना आपण गाड्या. ओनली कार दिसते तिथे. आपण इकडं काय इकडं आता सांगा. वेटू खोपोली इकडे आहे ना लेफ्टला. खोपोली इकडे ना. हो, आम्ही मठाजवळ पोहोचलोय आणि इथलं स्ट्रक्चर बघा ना, सगळी मंदिरांची मठांची स्ट्रक्चर ना खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. ते ओळखू पण येत नाही किती मंदिर आहे वगैरे. आज संडे असल्यामुळं किती गर्दी आहे बघा. जवळपास एक अर्धा किलोमीटर लाईनच आहे आणि एवढा वेळ थांबणं तर शक्य नाही आहे. रिटर्न पण अजून खूप प्रवास करायचा आहे. सो आम्ही मुखदर्शनच घेणार आहे. तर आम्ही गगनगिरी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथलं खोपोलीतलं आणखी एक प्रसिद्ध आणि जुनं मंदिर म्हणजे इथलं महादेवाचं मंदिर वीरेश्वर मंदिर आहे. तर इथे दर्शनासाठी आलो आहे आणि हे खूप जुनं आहे. मी रील्सला वगैरे बघितलं होतं आणि आज प्रत्यक्षात यायचं पण योग आला. मंदिराला लॉक आहे त्यामुळं इथूनच दर्शन घ्यावं लागतंय बघा. आता खोपोलीतल्या पण सगळ्या मंदिरचं वगैरे दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही रिटर्न निघालो. आता आम्ही खोपोलीतून पुढे आलो ना रे आपण. खोपोलीतून पुढे आलो ना. तर ॲक्च्युली काय झालं, आम्ही सकाळी स्वामी समर्थांची केलं त्यानं करतो. तर दोन्ही देवांची दर्शन वगैरे घेतली. पण काय झालं, स्वामी समर्थांच्या इथे आम्ही प्रसाद नाही घेतला आणि गगनगिरी महाराजांच्या इथे आलो. पण जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त लाईन होती की आम्हाला 3-4 वाजले. पण बबडीमध्ये पण एवढी कॅपॅसिटी नाही. सो तिथं पण आम्ही जेवण नाही केलं, प्रसाद वगैरे नाही घेऊ शकलो. तर आता पुढे येऊन बघतोय. तर दुपारची सगळी हॉटेल पण बंद झाले. तर मग आता एके ठिकाणी फक्त साऊथ इंडियन आहे, तर इथेच खायला थांबलो. इथे आलेल्या काउंटरलाच बघ ना केवढं क्यूट हा माणूस आहे. अरे ह्याच्यात ओरिजिनल ठेवलंय. हां ओरिजिनल आहे. हो, जेवण वगैरे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाचा रस. मला बाहेर गेल्यानंतर दुसरं कुठलं कोल्ड्रिंक मिळालं. स्वतः माझ्या आधी पिऊन बसलाय आणि त्याला माहीत पण नाही मी पिलेलं. आणि माझ्यासाठी ग्लास घेऊन येताना तो म्हणतो की नाही मला मिळालेलं नाही, त्याला माहीतच नाही मी न पिलेलं. असा भाऊ आहे मला. आता जेवण वगैरे करून पुढे आम्ही आलो महडच्या गणपती बाप्पाला. अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. तर सेम रूटवरती होतं, जवळच होतं. तर इकडे पण आम्ही आलेलो आहे. इथे पण बघा गर्दीच गर्दी. बघा इथं ना ही खरी खुरी फुलं आहेत पण नकलीच वाटत आहेत आणि जवळपास 1-1.5 वर्ष हा हार राहतो असं ते सांगतात. इथं बघा आम्ही बबडीसाठी छोटी छोटी भांडी बघतोय. केवढी क्यूट आहे. थंडे नको याची काय पाहिजे. 70 ए बबडी दाखव दाखव तुला काय घेतलं. बघा बबडी देते ना बाबू, थोडस करते ना. तुला पाहिजे चालवायचं ताकद आहे ना. बघा सांगा इकडनं आपण टर्न घेतलं माझी. तर आता आम्ही रिटर्न निघालो आणि जाता जाता इथं लोणावळ्याच्या घाटात थांबलोय. खूप छान नेचर आहे इथलं आणि मस्तपैकी पेरू पण घेतलाय. बघा केवढं भारी वातावरण आहे. बघायला मला आयफोनची नवीन थीम आवडली. तर असंच जाता जाता आम्ही थांबलेलो इथं स्नॅक्स वगैरे खात
आणि छान लोकेशन होतं म्हणून. आणि आत्ता समजलं की हा टायगर पॉईंट आहे. इकडे बघा समोर धबधबा पण आहे, टायगर व्हॅली टायगर व्हॅली. टायगर पॉईंट महाबळेश्वरमध्ये आहे रे. इथं नाही ना पण आहे टायगर बघा मुंबईवरून आम्ही एकदम म्हणजे तसं बघायला मुंबईला गेलं गेलो फास्ट नव्हतो आपण. मुंबईच्या आसपासच होतो पण नाही बा. तिथून जेवढं फास्ट आलं त्याच्यापेक्षा जास्त इथं ट्रॅफिकमध्ये टाइम चाललाय आमचा. असते बघा. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही घरी पोहोचलोय. मग तुला ही पण नाही खेळायला देणार भांडी दे जागा बाई. आणि सांडलं कोणी. तर आम्ही घरी आलोय आता आणि प्रवास खूप जास्त झालाय सो थोडा थकवा आलाय बट छान सगळे दर्शन वगैरे झाले. तर आजचा हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात एखाद्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.